असे गिबली आर्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत आणि झालेत सुद्धा. कारण नकटे गोमटे किंवा ज्यांचे फोटो चांगले येत नाहीत त्यांचे सुद्धा फोटो त्या गिबली आर्टमध्ये चांगले दिसायला लागले, म्हणून दनादन लोकांनी स्वतःचे गिबली आर्ट्स तयार करून टाकले. आणि हे सगळं सुरू झालं ते सॅम अल्टमनच्या एका ट्विटने, की बाबा त्याने एक ट्विट केलं होतं की आता बस करा गिबली आर्ट बनवायचं, कारण आमचे सर्व्हर मेल्ट व्हायला लागलेले आहेत, तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बनवलेला आहात. आणि असं म्हटल्याबरोबर त्याचा वापर डबल झाला आणि लोकांनी दनादन ज्याला माहिती नव्हतं त्यांना सुद्धा गिबली आर्ट तयार केले. मी इथं गेलो तिथं गेलो, माझ्या लेकरासोबत कुत्र्यासोबत मांजरासोबत प्रत्येकासोबत त्यांनी स्वतःचे गिबली आर्ट तयार केले आणि स्वतःच्या स्टेटसला इंस्टाग्रामला सगळीकडे रील बिल तयार करून म्युझिक लावून करून अपलोड करून टाकले. आणि आता त्याच्या खालची ओळ मी सांगतो तुम्हाला की सॅम अल्टमनने जेव्हा ते गिबली आर्ट थांबवा म्हणून सांगितलं, आमचे सर्व्हर जेव्हा मेल्ट व्हायला लागले असं सांगितलं, त्यावेळेला तो अजून एक म्हणाला की तुम्ही जे फोटो इंटेन्शनली अपलोड करताय, नीट आहे का, तुम्ही जे फोटो इंटेन्शनली अपलोड करताय ती सर्व प्रॉपर्टी ChatGPTची होईल आणि त्या फोटोंचा, त्या डेटाचा, त्या माहितीचा वापर आम्ही आमचे पर्सनल डेटाबेस ट्रेनिंगसाठी वापरणार आहोत. म्हणजेच आमच्या AIला स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही वापरणार आहोत. म्हणजे तुमची जी पर्सनल माहिती आहे, तुम्ही मोबाईलमधून आलो असं करून जे तुमच्या मोबाईलचे ॲक्सेस त्या ChatGPTला दिलेले आहेत ते सर्व डेटा ते आता त्यांचा ChatGPT डेव्हलप करण्यासाठी वापरणार आहे. तुमचे फोटोज असतील त्याचा काहीही करू शकतील, ते तुमच्या फोटोचा क्रॉप करतील, तुमचा चेहरा घेतील, तुमची जाडी बघतील, तुम्ही किती बारीक आहात बघतात, त्याच्यावरून ते एक डायटिशियनला वापरतील किंवा काही वेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकतात, काही करू शकतात ते आता. आणि तुमची प्रायव्हसी, जे तुम्ही माझी प्रायव्हसी आहे मी प्रायव्हेट राहतो वगैरे असं म्हणणारे सावध राहा, तुमचा सुद्धा डेटा त्याने घेतलेला आहे आणि तुमच्या फोटोचा वापर करून ते काही करू शकतात. आणि तुमची प्रायव्हसी, ते ॲपलवाले जे प्रायव्हसी म्हणून उड्या मारतात ना, त्यांची सुद्धा प्रायव्हसी केलेली आहे. तुम्ही सुद्धा आता जास्त उड्या मारू नका ॲपलवाल्यांनो, कारण केला तुम्ही गिबली आर्ट, तुम्ही फक्त गिबली आर्ट नाही पेंटिंग करू शकला असतात, ॲनिमेशन करू शकता, ॲनिमेट स्वतःचा तयार करू शकला असता, चित्रपट सुद्धा काढू शकता अलीकडचं. तर असं तुमचा डेटा आता ChatGPTच्या मालकानं उचललेला आहे आणि ते त्याचा काही करू शकतात.